हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मसालेदार मांगूर माशाचे करी। खूपच यम्मी बनवून तयार होणार आहे, अगदी झणझणीत, अगदी खूपच टेस्टी। चला मग झटपट आपण पाहून घेऊया कशी बनवायची। तर इथे बघा मित्रांनो, मी घेतले 1 किलो मांगूर मासा। हा फ्रोझन होता, म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवले होते, पण जर तुम्ही फ्रेश घेत असाल तर खूपच चांगला आहे। माझा फ्रोझन आहे पण काही हरकत नाही आहे। आता आपल्याला फिश फ्राय करायचे, पण जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मीठ आणि हळद टाकून फ्राय करू शकता, पण मी डायरेक्ट फ्राय करणार आहे। आणि फ्राय पॅन मध्ये थोडंसं तेल आहे, म्हणजे मी वांग फ्राय केला होता। फक्त व्हिडिओसाठी आता मी फ्राय पॅन धुवून तेल खराब करणार नाही। याच तेलमध्ये मी अजून थोडंसं तेल घालते। आता बघा चांगले गरम झालेलं आहे तेल। आता तेलामध्ये आपण फिश घालून घेऊया। एक एक करून जेवढे येतात तेवढे आपण घालून घेऊ, आणि जेवढे राहते तेवढे आपण नंतर दुसऱ्या बॅचमध्ये फ्राय करून घेऊ। आपण मीठ मसाल्याची ग्रेव्हीमध्ये फिश टाकणार आहोत, म्हणून काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, फिकट नाही राहणार। अशाच आपण फ्राय करून घेऊया। एवढे मी नंतर करणार आहे। खालचा साईड चांगले फ्राय झालेला आहे। आता मी पलटून घेते। असं बघा लाल लाल करून फ्राय करून घ्यायचे। दोन्ही साइड मी खूप छान लाल लाल करून फ्राय करून घेतले। इथे बघा, बघू शकता। आता मी काढून घेते, काढून एक प्लेटमध्ये घेते, आणि जेवढे मासे बाकी आहेत तेवढे मी आता कॅमेराच्या मागेच फ्राय करून घेते, आणि मी तुम्हाला पुढचे प्रोसेस दाखवते। चला मग कढाईकडे जाऊया। आता कढाईमध्ये घालून घेऊया तेल। तुम्ही मोहरीचे तेल पण घालू शकता, मी नॉर्मल रिफाइंड तेल घालते। तेल छान गरम झाल्यानंतर आपण घालूया तडका, म्हणजे फोडणी। 1 चमचा जिरे आणि थोडेसे तेजपत्ते, म्हणजे 2-3 तेजपत्ते घालून घेऊया, आणि थोडेसे अख्खा गरम मसाले। गरम मसाल्यामध्ये लवंग, वेलची, काळी मिरी, चक्रफूल आणि दालचिनी आहेत। सगळं घालून घेऊया आणि चांगलं ब्राउन करून फ्राय होऊ देऊया। अख्खे मसाल्याचे कलर छान ब्राउन झाल्यानंतर आपण घालायचे आहे तिथे कांदे। मी 4 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते, ते मी घालून घेते। आता कांद्याचा कलर थोडासा ब्राउन व्हायची सुरुवात झाली की आपण आलं लसणाचे ठेचा नाही तर पेस्ट काही असू द्या ते आपण घालून घेऊया। आता बघा ब्राउन व्हायची सुरुवात झालेला आहे। आता मी घालते ठेचलेला आलं लसूण। छान मिक्स करून घेऊया, आणि थोड्या वेळासाठी अशाच परतून भाजून घेऊया, म्हणजे आलं लसणाचा कच्चा फ्लेवर संपला पाहिजे। त्याच्यानंतर आपण घालूया टोमॅटो। मी इथे टोमॅटोची प्युरी घेतली, पण तुम्ही बारीक कापून पण घेऊ शकता। टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला घालायचे आहेत मीठ मसाले। थोडंसं मिक्स करून घेते, आणि त्याच्यानंतर चवीपुरती मीठ घालायचे आहे। 1 केजी फिशसाठी मी इथे 1.5 चमचा मीठ घालते। नंतर एकदा चेक करून घेऊ, जर लागत असेल तर अजूनही घालू शकतो आपण। हळद पावडर अर्धा टीस्पून, 1.5 टीस्पून धने पावडर, कांदा लसूण मसाला 1.5 ते 2 चमचा। इथे माझा चमचा छोटा आहे म्हणून मला जास्त टाकावं लागते। आणि थोडासा मी लाल तिखट पण घालते। गरम मसाला पण घालायचा आहे, पण मी शेवटीला घालणार आहे, आता नाही। थोडासा लाल तिखट छान मिक्स करून घेऊ, आणि मिक्स करून आपण झाकण लावून कुक करूया, जोपर्यंत पाणी सुकत नाही आणि तेल रिलीज होत नाही मसाल्यामधून तोपर्यंत। छान मिक्स होऊन झालेला आहे। आता मी झाकण लावून घेते। हीट मीडियम ठेवायचा, आणि मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचं। आणि आता बघा मसाला अगदी तयार आहे। थोडंसं मिक्स करून आता मी पाणी घालणार आहे ग्रेव्हीसाठी। पाणी तुमची आवडीनुसार घाला, म्हणजे जेवढे पातळ किंवा घट्ट पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही पाणी घाला। मी थोडंसं पातळच ठेवणार आहे, त्यानुसार मी पाणी घालते। पाणी घालून चांगले मिक्स करून आपल्याला झाकण लावून घ्यायचे, म्हणजे जोपर्यंत चांगली उकळी येत नाही तोपर्यंत। आता बघा पाण्यात छान उकळी आलेली आहे। आता आपण फिश घालून घेऊया, म्हणजे फ्राय केलेली फिश।
मागूर मासा थोडासा हार्ड असते, टेक्स्चरला थोडं सख्त असते, म्हणून थोडे जास्त वेळासाठी आपल्याला शिजवून घ्यायचे. म्हणजे लगभग 15 मिनिटसाठी आपल्याला शिजवून घ्यायचं मीडियम हीटवर. सगळं मासे घालून घेऊया आणि त्यानंतर झाकण लावून घेऊया 15 मिनिटासाठी. बघा, झाकण लावून घेते आता. 15 मिनिटानंतर फिश अगदी सॉफ्ट झालेले आहेत, म्हणजे खूप छान मऊ झालेले आहेत. आता अजिबात हार्ड नाही आहे. आता शेवटीला आपण घालून घेऊया थोडीशी फ्रेश कोथिंबीर बारीक चिरलेली. आणि शेवटीला मी पहिले सांगितले होते की शेवटीला थोडासा गरम मसाला पण घालायचा आहे, म्हणून मी आता अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे इथे बघा. आणि याच्यासोबत तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडीशी साखर पण घालू शकता, म्हणजे 1/4 टीस्पून साखर पण घालू शकता, त्यात पण खूप छान चव येते. आता गरम मसाला घातलेला आहे आणि ही आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी म्हणजे मेथीची भाजी तुम्ही उन्हात सुकवून घ्या, वाळून घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं रोस्ट करून घ्या. कसुरी मेथी थोडं भाजून घेतल्यावर खूप छान चव येते, खूप चांगलं फ्लेवर येते. आता छान एकदा मिक्स करून घेऊया आणि परत 1 ते 1.5 मिनिटासाठी उकळू देऊया. त्याच्यानंतर आपली करी अगदी तयार होईल. 1 ते 1.5 मिनिटानंतर हीट बंद करून थोड्या वेळासाठी झाकण लावून रेस्ट करून घेऊ द्या आणि त्याच्यानंतर करी सर्व करा. बघा, मी झाकण लावून घेते आणि 10 मिनिटानंतर असं आहे टेक्स्चर. तुम्ही बघू शकता मित्रांनो, दिसायला किती टेम्पटिंग दिसते आणि ग्रेव्ही पण पहिल्यापेक्षा थोडीशी घट्ट झालेली आहे. खायला खूपच मस्त आहे मित्रांनो, खूपच यामी आहे. अशी पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, सर्वांना आवडणार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा मित्रांनो आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा. बाय बाय.